पाहतोय डिजिटल प्लॅटफॉर्मवर जे एक्झिट पोल सुरू आहे बिहारचा, कारण बिहारमध्ये मतदान पूर्ण झालेलं आहे आणि आता त्यानंतर प्रत्येकाला उत्सुकता आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री कोण होणार. माझ्यासोबत थेट बिहारहून आमचे सहकारी आणि प्रतिनिधी विशाल परदेशी जोडले गेलेले आहेत. त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, कारण ते गेल्या काही दिवसांपासून तिथे फिरतायत आणि तिथलं वातावरण कसं आहे याबाबत ते तिथला आढावा घेत आहेत. तर काय मुद्दे होते निवडणुकीमध्ये तेही जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण एक्झिट पोल सतत वेगवेगळ्या एजन्सीजचे पुढे येत आहेत त्यावरही चर्चा करणार आहोत आणि या आकड्यानुसार त्यांना काय वाटतं हे आपण समजून घ्या. विशाल सर, आपलं खूप खूप स्वागत. आणि आता गेल्या काही दिवसांपासून तुम्ही फिरतायत बिहारमध्ये, तर की हाल बा अशी परिस्थिती तिथली असेल. आता तुम्ही बिहारच्या रंगात रंगले असालच, तर काय तिथली सध्याची परिस्थिती आहे निवडणुकीचं, तुम्हाला काय वाटतंय तिथलं वातावरण पाहून? तूच विचारलं की हाल बा तर सब ठीक बा श्रेयस, आणि सर ठीक बा म्हणत यंदा पुन्हा एकदा बिहार मधल्या जनतेनं आपलं सरकार नेमकं कोणतं असावं या दृष्टीने 2 टप्प्यामध्ये आपलं मतदान देऊ केलेलं आहे. पुन्हा एकदा मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय, जे काही आपण पोलचे आकडे समोर येतील त्याबद्दल आपण चर्चा करूच. मी जे जमिनी स्तरावरती या ठिकाणी पाहिलं, सर्वसामान्य लोकांशी मूड बिहारचा जाणून घेत असताना जे काही बोललो ते मी आपल्या सगळ्यांसमोर व्यक्त होणारच आहे. पण एक श्रेयस, नेहमीप्रमाणे असं दिसतंय प्रत्येक निवडणुकीत वोटर हा सायलेंट असतो आणि इथे देखील बिहारमध्ये मतदार जो आहे तो सायलेंट दिसतोय. त्यामुळे किती जर आपण म्हणलं की सरकार यांचं येण्याची शक्यता आहे, तर काही घडू शकतं. शेवट ही निवडणूक आहे. या निवडणुकीत लोकांनी मतदानाच्या प्रवेशद्वारापर्यंत जावंच तर काय विचार केलाय आणि आतमध्ये गेल्यानंतर त्या ईव्हीएम वरती कुठलं बटन दाबलं हे त्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे 14 तारखेला ही सगळी आकडेवारी आणि जनतेचा एकूण कौल किंवा जनतेचा कौल कोणाच्या पारड्यात पडलेला आहे श्रेयस, हे लक्षात येईल. मला 2-3 मुद्दे या ठिकाणी स्पष्ट करायचे. बिहारची निवडणूक जी आहे ती उत्तर प्रदेशच्या पाठोपाठ अर्थातच भारतीय राजकारणामध्ये खूप महत्वाची मानली जाते. याचं कारण असं आहे की 243 विधानसभा मतदारसंघ आणि या 243 विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर सीमांचल असेल, मिथिलांचल असेल, म्हणजे आता क्षणाला मी मधुबनीमध्ये आहे, म्हणजे हेच ते मधुबनी जे वारली पेंटिंग नंतर इथल्या मधुबनी आर्ट करता खूप प्रसिद्ध आहे. बिहार हे तसं कलेचं राज्य आहे, बिहार हे तसं विचारवंताचं राज्य आहे आणि बिहार तसं बघायला गेलं तर राजकारणाच्या बाबतीत भारतीय राजकारणाला सपोर्ट देणारा एक फार मोठा थिंक टँक आहे. त्यामुळे या 243 जागा ज्या आहेत ते बिहारचं पुढलं 2030चं भवितव्य ठरवणार आहेत, म्हणजे 2030 पर्यंतचं भवितव्य. म्हणून 2025 इथपर्यंतचा जर आपण 2010 पासूनचा प्रवास लक्षात घेऊयात, तो यासाठी मी तुम्हाला सांगतोय की 2010 पासून बिहारमध्ये एक फार प्रामुख्याने श्रेयस बदल दिसून येतो की महिला वोटर फार मोठ्या संख्येनं 2010, 2015, 2020 आणि आता 2025 पुन्हा एकदा मोठ्या संख्येनं बाहेर पडल्याचं दिसून आलं. म्हणून तर बिहारच्या पहिल्या टप्प्यामध्ये 121 जागांकरता, म्हणजे 121 विधानसभा जागांकरता 65% जे मतदान झालेले त्या मतदानाच्या टक्केवारीत महिलांचा टक्का हा फार मोठा आहे. पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी असं असायचं, एकतर महिला मतदानाकरता बाहेर पडली तर घरातला प्रमुख पुरुष त्या महिलेला काय सांगतो, तिच्या कानात काय सांगतो, म्हणजे ठरलेलं असायचं. बऱ्याच वेळा श्रेयस, तू आणि मी बघितलेलं की काही पक्षांचे परंपरागत मतदार ठरलेले आहेत. बघ, पूर्वी ना लोक बोलायचे नाही, लोक फक्त असं करायचे. लोक काय करायचे, असं असं म्हणजे काय, पंजा, म्हणजे अख्ख्या कुटुंबाचं ठरलेलं असायचं. म्हणजे बचपन से पचपन तक, म्हणजे आमचं ठरलंय बा, म्हणजे वयाच्या 18व्या वर्षापासून जो मतदार झालेला आहे, जो सज्ञान झालेला आहे त्या व्यक्तीपासून, त्या तरुणापासून तर घरातल्या 80 वयोगटातल्या अगदी आजोबांपर्यंत प्रत्येक जण जो असायचा, म्हणजे 3 पिढ्या त्या घरातल्या हा पंजाच्या पाठीमागे किंवा त्याने ठरवलेल्या पक्षाच्या पाठीमागे जाताना दिसायचा. पण आता बिहारमध्ये तसं दिसून येत नाही. घरातली महिला, घरातला पुरुष काय सांगतो यापेक्षा मी महिला म्हणून इथे जगत असताना, इथं देहाडी म्हणजे काय म्हणूयात की रोजंदारीवर काम करायला जात असताना, नवऱ्याच्या बरोबरीने असेल किंवा मग नवरा शेती करतोय आणि मी शेतातही काम करते आणि देहाडीला पण जाते, या ठिकाणी मला 130 रुपये, 140 रुपये, 150 रुपये मिळतात. ती महिला हा विचार करते की सरकारने माझ्याकरता काय केलंय, सरकारने मला सुरक्षित वातावरण दिलंय का, जे बिहारमध्ये पूर्वी 2010च्या अगोदर दिसत नव्हतं. लोक हे बरोबरून सांगत होते. मी पूर्णियामध्ये गेलो, म्हणजे बागडोगराला मी लँड झालो, बागडोगरावरनं म्हणजे वेस्ट बेंगॉलमध्ये, तिथून आम्ही अर्थात गाडीने प्रवास करत पूर्णियामध्ये आलो, मध्ये किशनगंज लागलं, मध्ये इतरही काही वेगवेगळे मतदारसंघ लागले. म्हणजे पहिल्या टप्प्यातलं मतदान बिहार मधलं जे होतं ते आतल्या भागात झालं. दुसऱ्या टप्प्यातलं मतदान जे होत होतं ते बॉर्डरला होत होतं. तर आता इथे पूर्णियाला आम्ही जिथे पोहोचलो, पूर्णिया हे जे आहे ते नेपाळ बॉर्डरच्या जवळ,
किंवा तुम्ही किशनगंजच्या अलीकडे येता तर एकीकडे आपण जर पाहिलं तर 55 किलोमीटर तुम्हाला बांगलादेश दिसतं, बांगलादेशची बॉर्डर. दुसरीकडे तिथून तुम्ही 25 किलोमीटर जाता किंवा 30 किलोमीटर जाता तर नेपाळची बॉर्डर आहे. असा मधोमध असणारा हा बिहारचा बॉर्डर मधला जो एरिया आहे, म्हणजे सीमांचल असेल आणि त्यानंतर मिथिलांचल, या भागात हे मतदान जे आहे 222 विधानसभा मतदारसंघात पार पडले. आता मी येतो पहिला मुद्दा महिलांच्या याच्यावरती. मी जसं म्हणालो की महिला विचार करतायत बिहारमधले की माझ्याकरता सरकारने काय केलं. एक, मी संध्याकाळी 6 नंतर बाहेर पडू शकत नव्हते, मला सुरक्षित वातावरण दिलं. 112 नंबर डायल केलं की त्वरित पोलीस येतात, माझ्या सुरक्षेकरता माझ्याकरता धावून येतात, कायदा आणि सुव्यवस्था चोख करण्यात आली, यावरती त्या बोलताना दिसतात. दुसरा मुद्दा ते बोलताना दिसतात, हे ड्राय स्टेट आहे. ड्राय स्टेट म्हणजे काय, तर इथे दारूबंदी आहे. पूर्वी इथं मोठ्या प्रमाणात हातभट्टी पाठणं, तरी इथे तयार होणाऱ्या हरियाणा, मेड इन हरियाणा, म्हणजे ज्याच्यामध्ये मेड इन हरियाणा, इथेनॉल भरभरून टाकलेली जी दारू असायची ती टप्प्याटप्प्यांवरती विकली जायची. आता इथे होत असेल त्याच्यावरती न बोललेलं बरं, त्या गोष्टीत मला जायचं नाही. पण ड्राय स्टेट झाल्यामुळे महिलांनी समाधान व्यक्त केलं. पण दुसरीकडे त्यांनी ही देखील खंत व्यक्त केली की ती नशा बंद झाली, पण दुसरीकडे आता इथे तरुण वर्गाने ड्रग्ज घ्यायला सुरुवात केली. वो हात में सुई चुबा रहे हैं असं ते बोलताना दिसतंय. तिसरीकडे महिलांनी असं देखील समाधान व्यक्त केलं, जीविका दिदी, आपल्याकडे लाडकी बहिणी बक्षीस, बरोबर. इथे मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या अंतर्गत नितीश सरकारने महिलांच्या अकाउंटमध्ये एक छोटी खाणी स्टार्टअप तयार करण्याकरता, मग तो बकरी पालनाचा व्यवसाय असेल, मग तो गोपालनाचा व्यवसाय असेल, मग तो मत्स्य पालनाचा व्यवसाय असेल, यासाठी 10,000 रुपये छोटीशी रक्कम, ज्यातनं तिने एक 4 बकऱ्या विकत घ्याव्यात किंवा 2 ते 3 बकऱ्या विकत घ्याव्या, 2च्या 4 होतात, 4च्या 8 होतात, यासाठी म्हणून त्यांना 10,000 रुपये प्रत्येकीच्या अकाउंटवरती देऊ केले. काहींना ते मिळालं नाही. आता प्रचारात नितीश सरकारच्या वतीने सम्राट चौधरी अगदी गोकुळपूर मधल्या सभेमध्ये घसा फोडून सांगत होते शेवटच्या दिवशी, ज्या दिवशी खरं तर हा सगळा प्रचार थंडावणार होता, त्या दिवशी ते सांगत होते की बऱ्याचशा महिलांच्या अकाउंटवरती 10,000 आलेले नाहीत, पण हे 10,000 डिसेंबर अखेरपर्यंत सगळ्यांच्या अकाउंटवरती येतील. पण आपको क्या करना है, आपको नीतीश को चुनना है, आपको भाजप को चुनना है, असं ते शेवटच्या दिवशी प्रचार, भाजप को चुनना है, आपको एनडीए को चुनना है असं ते सांगतात. म्हणजे धनुष्यबाण असेल जे एनडीएच्या प्रतिनिधींना मिळालेलं होतं, तिथं मी लेशी सिंग नावाच्या स्टँडिंग मिनिस्टर ज्या होत्या तिथल्या उमेदवार, मी त्यांच्या मतदारसंघात गेलो होतो पूर्ण्यामध्ये, तर त्या पूर्ण्यामध्ये त्या प्रचार सभेमध्ये ते सांगताना दिसत होते. पण ते काय म्हणत होते माहितीये, देखिए नचनिया को नहीं चुनना है. नचनिया हा प्रकार जो आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. नचनिया इथलं बिहार मध्ये जर आपण पाहिलं तर काही महिला आहेत ज्या डान्स शोच्या कार्यक्रम करतात. खरं तर त्या डान्स शो मध्ये ज्या नाचणाऱ्या महिला आहेत त्यांना नचनिया असं म्हणलं जातं. त्यांनी महागठबंधनला नचनिया म्हणलं होतं, कारण त्यांचं एक काही ठरत नाही, ते नाचत राहतात म्हणून ते नचनिया. हमको नचनिया को चुनना नहीं है, लालटेन को चुनना नहीं है. लालटेन में जो है तेल नहीं है, और जिसमें तेल नहीं है वो आपके लिए दिया क्या जलाएगी. असा प्रचाराचा सूर जो होता तो या ठिकाणी त्यांच्या बोलण्यात दिसत होता. म्हणून जीविका दिदीचा जो प्रभाव आहे 10,000 रुपयाचा, तो मोठ्या प्रमाणात दिसून आला. काही महिलांनी नाराजी व्यक्त केली ज्या रोजंदारीच्या कामाला जातात. म्हणजे इथं रोजंदारी किती मिळते श्रेयस, म्हणजे मला खरंच या गोष्टीचं फार आश्चर्य वाटतं की मी लोकसभा निवडणुकीला इथं आलो होतो आणि आता मी विधानसभेला आलेलो आहे, पण फार काही रोजंदारी मिळण्याच्या संदर्भात त्यांना 120 रुपये, 130 रुपये, 150 रुपये, त्याच्यानंतर जास्तीत जास्त अगदी 200-250 रुपये इथपर्यंत रोजंदारी मिळते. त्यात त्या महिलेचं काहीच होत नाही. म्हणून अचानक तिच्या अकाउंटवरती 10,000 रुपये आले तर ती आनंदित झालेली आहे. मला त्यातनं काहीतरी करता येऊ शकेल. मी एका महिलेने म्हटलं आपने इसमें शॉपिंग किया, कधी माझ्यावर चिडली, ती मला असं म्हटली नाही हमने शॉपिंग बिकिंग नहीं किया, हमने बकरियां खरीदी है, हम जो है स्टार्टअप सुरू करेंगे. आता स्टार्टअप बिटअप हे शब्द त्या महिलांच्या तोंडी ऐकून मला फार आश्चर्य वाटलं. आणि त्यांना त्या गोष्टीचा म्हणताय की अशा प्रकारे काही शब्द जे आता नवे शब्द महिलांच्या तोंडी तिथे येत आहेत. आणि मुळात यालाच अनुसरून मला तुम्हाला असं विचारायला हे आवडेल की आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आणली तर त्याला क्रायटेरिया आहे. आता आपण पाहतोय हळूहळू त्याला चाळणी लागत चाललेली आहे आणि महिला अपात्र होत चाललेल्या आहेत. तर तिथे याबाबत काय क्रायटेरिया आहे किंवा तिथे ही योजना कुणासाठी असणार आहे त्याबाबत? अगदी त्यासाठी सुद्धा त्यांनी क्रायटेरिया, म्हणजे जीविका दिदीचा जो क्रायटेरिया ठरवलेला आहे, तुमचं वार्षिक उत्पन्न तुमच्या कुटुंबाचं, आणि त्या वार्षिक उत्पन्नावरती जीविका दिदीचे नियम ठरलेले आहेत आणि त्यानुसार त्यांना 10,000चं जे ते दिलं जात आहे.
म्हणजे आपल्याकडे सुद्धा लाडके बहिणीचे जे काही निकष ठरवण्यात आले त्याच पद्धतीचे निकष जे ते या बाबतीत लागू करण्यात आलेले आहेत. पण यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय माहितीये श्रेयस, की जे नितीश 3 वेळेस मुख्यमंत्री होते ते तेजस्वी यादव बरोबर यांच्याबरोबर पण राहिले बरं का. म्हणजे लोक म्हणताना काय म्हणतात, तेव्हा तेजस्वी यादव असं म्हणालेले होते निवडणुकीमध्ये की 200 युनिट तक बिजली मोफत देंगे, लोगों को अनाज मोफत देंगे महीने का. आणि त्यांनी असंही म्हणलं होतं की अशा संदर्भात म्हणजे जीविका दिदी योजनेच्या संदर्भातला जे वक्तव्य होतं त्यावेळेस तेजस्वी यादव यांनी केलेलं होतं. ते सगळं व्हायला लागलं तर लोकांचं असं म्हणणं पडतं, तेजस्वी यादवला सपोर्ट करणारा एक वर्ग देखील मला या ठिकाणी भेटला, त्यांचं असं म्हणणं आहे की हे ज्यावेळेस नितीश तेजस्वी यादव यांच्या बरोबर होते, ते मुख्यमंत्री होते, तेजस्वी उपमुख्यमंत्री होते, त्यावेळी 200 युनिट पर्यंत वीज देणार असं तेजस्वी यादव म्हणत होते, तेव्हा नितीश म्हणाले हे तो संभवही नाहीये, हे होऊच शकत नाही. मग तेच आज ज्यावेळेस भाजप बरोबर गेले त्यावेळी मात्र ते 120 युनिट पर्यंत लोकांना वीज देऊ करतायत हो. म्हणजे आता कसं शक्य झालं. तेव्हा एका तरुणाने त्याबद्दलची भावना अशी व्यक्त केली, तो असं म्हणला की तेजस्वींनी जे म्हटलं होतं ते सक्सेस होताना दिसतंय, याची असुरक्षित भावना नितीश मध्ये निर्माण झाली. अरे मी तर या सगळ्या चित्रातनं गायबच व्हायला लागलेलो आहे, म्हणून नितीश या सगळ्या याच्यात बाहेर पडले. अर्थात त्यातलं आपलं राजकारण फार खोलावरच आहे, खोलावरच आहे, हे त्यांनाच ठाऊक खरं तर. म्हणजे पण सर्वसामान्य माणसाची हीच भावना आहे की त्यांना ते पचत नव्हतं तेजस्वी जे करत होते, म्हणून ते बाहेर पडले आणि म्हणून मग ते भाजप बरोबर गेले, हे त्यांना पटलेलं नाहीये. तो आता नीतीश काय प्रॉमिस करताना दिखता कि मैया सम्मान योजना के तहत हम अगर हमारी सरकार आती है तो एक ही साथ हम 30,000 रुपए गरीब महिला के अकाउंट में देंगे. तो हे देखील महिलांना अपील झालेले आहे. त्यामुळे काही महिला वर्ग आणि काही पुरुष वर्ग हा तेजस्वीच्या बाजूने विचार करताना दिसतो आणि काही महिला वर्ग जो आहे तो नितीशच्या बाजूने जाताना दिसतो. पण त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा फॅक्टर श्रेयस असा आहे, आम्ही सुरक्षित आहोत. एक महिला असं म्हणाली की यहाँ IAS IPS की बीवियां सुरक्षित नहीं थी, वो शाम को 6 बजे बाहर नहीं निकल सकती थी, अभी हम सुरक्षित है, जंगल राज खत्म हो गया, गुंडा राज खत्म हो गया, असं त्या ठिकाणी म्हणताना दिसतात. म्हणून जीविका दिदीचा फार मोठा परिणाम हा लाडक्या बहिणीप्रमाणे इथे देखील होऊ शकतो. पहिल्या टप्प्यात 65% मतदान झालं. आताही जर आपण पाहिलं तर साधारण 63% आसपास जे मतदान होताना दिसेल. पण अधिकृत आकडा थोड्या वेळेचा जो आहे तो इथलं बिहार सरकारच्या वतीने मुख्य निवडणूक अधिकारी जो ते जाहीर करतील. म्हणून जीविका दिदीचा एक फार मोठा परिणाम जो आहे तो होताना दिसतोय. कुछ ना होने से ज्यादा कुछ तो है. बरोबर. म्हणजे कुछ ना होने से ज्यादा कुछ तो है, यातनं मतदार बरेच काही सांगून जातात. पटनामध्ये असं म्हणायला हरकत नाही. आपण आता थोड्या वेळापूर्वी उल्लेख केला की मतदानाची टक्केवारी जी आहे त्यात थोडी तफावत आहे. म्हणजे आपण पाहतोय की आधीपेक्षा जास्त झालंय असं तुम्ही मला आता सांगितलं की, पण ज्या वेळेला आपण मतदानाच्या टक्केवारीवर बोलत असतो तर वाढलेला जो आकडा असतो टक्केवारीचा तो इन्कम्बन्सीकडे घेऊन जातो. सातत्यानं बोललं जातं विश्लेषकांकडून की वाढलेला टक्का हा नेहमी सरकारच्या विरोधातच असतो, कारण रोष होता म्हणून जास्त लोक निघाले. तर टक्केवारीनुसार जर आपण पाहायला गेलं तर कुणाच्या पारड्यात जाऊन पडू शकतो. तेच तर फार मोठं विश्लेषण करण्यासारखं आहे ना. हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे जो बिहारच्या या ठिकाणी कट्ट्यावरती चर्चेला आहे. इथल्या तरुणांना जर विचारलं, तो 8वी पास असलेला तरुण असू दे किंवा ग्रॅज्युएट झालेला तरुण असू दे, तो राजकारणावरती फार भरभरून बोलतो. याचं कारण असं आहे की ही सगळी लोक फार वेगवेगळ्या परिस्थितीतनं ताऊन सुलाखून आतापर्यंत इथं आलेली आहे. अजूनही श्रेय जर पाहिलं तर बिहारमध्ये लोकांच्या मूलभूत गरजा या पूर्ण होऊ शकलेल्या नाहीये. त्यामुळे आता त्यांना इंदिरा आवास असेल, शौचालय असेल, त्याच्यानंतर घर घर गॅस असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मोदी सरकारच्या याच्यात या ठिकाणी त्यांना मिळालंय. बघा आपण कौतुक नाही करत आहे, पण जे झालंय त्यावरती बोलायला पाहिजे. जे पूर्वी होऊ शकलं नाही म्हणून तर लोक म्हणताना की कुछ ना होने से अच्छा कुछ तो हो रहा है. ही जी एक भावना 2020 पासून दिसून येते. म्हणजे कोविड नंतर सरकारबद्दलची नाराजी होती, कारण कोविडमध्ये तसं बघायला गेलं तर भारतातल्या बहुतांशी सरकार हे ती सिच्युएशन हँडल करताना काही अंशी अपयशी ठरले, काही अंशी ते यशस्वी देखील ठरले. कोविडची एक नाराजी खरं तर निवडणुकीच्या नंतर लागलेल्या निवडणुकीत होती, नाही असं नाही. पण लोकांनी हा देखील विचार केला की कुठलं सरकार या ठिकाणी काम करू शकतं. त्यामुळे तुझा मुख्य मुद्दा की वाढलेली टक्केवारी कोणाच्या पारड्यात जाणार आहे. चल आपण या बाबतीत थोडस बोललं पाहिजे. मी एक पहिला मुद्दा सांगतो. एक तर जीविका दिदीमुळे आपल्याला याचा सगळ्यात मोठा फायदा झालेला आहे, म्हणून मोठ्या संख्येने महिला बाहेर पडल्या. बरोबर.
त्या एनडीएच्या बाजूने गेलेल्या असतील. बरोबर. नंबर 2, हम्म. जे काय म्हणूयात तेजस्वी यादव म्हणतात की जर आम्ही निवडून येतो तर मैया सन्मान योजना के अंतर्गत हम एक साथ 30,000 देंगे. हम्म. या गोष्टीवरती महिलांचा विश्वास नाही. प्रॅक्टिकली ते पॉसिबल म्हणतात की हम वाटत नसतं. हा 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 म्हणजे तेजस्वी हे सुद्धा म्हणतात. काय म्हणतात तेजस्वी हे म्हणतात की 5 लाख सरकारी नोकरियां देंगे, म्हणजे हर घर में एक गव्हर्नमेंट एम्प्लॉई रहेगा. बरोबर. हे खरंच प्रॅक्टिकली शक्य आहे का? हा, तो भाजपचे कार्यकर्ते किंवा भाजप समर्थक काय म्हणतात माहिती, किंवा भाजपला मांडणारे किंवा नितीशला मांडणारे समर्थक काय म्हणतात, वो बरगला रहे हैं. बरगला रहे म्हणजे काय, ते बदलत आहेत, ते दिवसाढवळे बदलत आहेत, ते काय तारतम्य ठेवून नाहीत. हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. पण इथे आणखीन एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, पलायन आणि रोजगार. आपण जर पाहिलं तर बिहार म्हणजे उत्तर प्रदेशच्या पाठोपाठ बिहारमधनं, सीमांचल आणि मिथिलांचल मधनं फार मोठ्या संख्येनं कामगार वर्ग वेस्ट बेंगॉल, मुंबईकडे येतो, पाठोपाठ गुजरातला जातो, पाठोपाठ तो साऊथ मध्ये जातो. हा, त्यामुळे काय झालंय, इथं प्रत्येक चौथ्या घरातला मनुष्य आहे ना, हा नोकरी करता बाहेर. इथं तसं बघायला गेलं, मध्यमवर्गीय माणसाच्या घरातलं नोकरीचं येणारं उत्पन्न हे 25,000च्या वरती नाहीये. यात फार काही होऊ शकत नाही. त्यामुळे काय आहे की लोकांमध्ये ही एक फार मोठी नाराजी आहे नितीश सरकारच्या बाबतीतही, की उद्योगधंदे इथे यायला हवे होते, ते येऊ शकले नाही, इंडस्ट्री वाढू शकली नाही, रोजगार नाही. त्यामुळे प्रत्येक मनुष्य म्हणजे प्रत्येक तिसऱ्या घरातला मनुष्य हा बाहेर आहे. पुरुष वर्ग हा फक्त छटला घरी येतो. बरोबर. तो छटला घरी येतो, याचं दुःख आहे. काही काही इथे गावं पेन्शनरची आहेत. हे सुद्धा एक फार मोठी सल आहे. म्हणजे मुलं ही आपल्या सेकंड जनरेशन आपल्या बायको मुलाला घेऊन मुंबईकडे गेलेली आहेत, दुसऱ्या कुठेतरी ठिकाणी नोकरीला निघून गेलेली आहेत. इथं फक्त गावामध्ये आई वडील राहतात, तर गावं फक्त पेन्शनरची झालेली आहेत. अशी देखील ही परिस्थिती आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीत जर आपण विचार केला, या फॅक्टरचा विचार केला, तर वाढलेली टक्केवारी या दोन याच्यामध्ये पॉसिबिलिटी, एक तर सद्यस्थितीत असलेलं गव्हर्नमेंट हे काम करते, काही का होईना, काही नसल्यापेक्षा काहीतरी करते म्हणून त्याच्या बाजूने ती टक्केवारी गेली आहे. नाहीतर 2, यातला तरुण मतदार जो खर तर तेजस्वी ओरडतोय, आणि त्यातही मायनॉरिटी, जो मायनॉरिटी दलित, जो ज्यांना तेजस्वी अपील झालेला आहे, त्यांना असं वाटतंय की तेजस्वी आम्हाला 5 लाख नोकऱ्यांमध्ये संधी देऊ शकतात, वाटा देऊ शकतात, प्रत्येक घरात एक गव्हर्नमेंट एम्प्लॉय असू शकतो. हे त्यांनी ज्यावेळी ते नितीश बरोबर होते तेव्हा करण्याचा प्रयत्न केला होता, पण नितीश त्यातनं बाहेर पडले म्हणून ते होऊ शकलं नाही. ते विरोधी पक्षात गेले. हे नितीशमुळे झालेलं आहे. नितीश जर त्यांच्या बरोबर असते, आज आम्हाला प्रत्येकाला गव्हर्नमेंटची नोकरी मिळाली असती, अशी त्यांची भावना आहे. म्हणून या रागापोटी सुद्धा यातला वाढलेल्या टक्केवारीतला जो मतदार आहे तो तेजस्वी यादव म्हणजे अर्थात महागठबंधनच्या दिशेने गेलाय असं देखील म्हणता येऊ शकतं. प्रत्यक्षात 14 तारखेलाच खरं तर जरा तुम्हाला एकासाठी थांबवतो की मी तुमचं ते तुम्ही ज्या वेळेला आढावा घेत होता, तिथला चर्चा करत होते, काही युवक होते, त्यांना तुम्ही एका युवकाला प्रश्न विचारला, त्याने उत्तर मोठं इंटरेस्टिंग दिलं होतं. ते मला इथे सांगावंसं वाटतंय की तेजस्वी यादव में हम वो पोटेंशियल नहीं देखते की वो बन सकते हैं. आणि सीएम पदाचा चेहरा, सीएम पदाचा चेहरा म्हणून मी तेजस्वीला नाही बघत. आणि त्याचं म्हणणं होतं की नितीशचं आता वय झालं, म्हणजे उनका हो गया, अभी वो उनसे हम बोर हो गए, म्हणजे त्याचा म्हणण्याचा अर्थ असा होता. मग मधला मार्ग काय? याच्यामध्ये या फॅक्टरचा आपण विचार केला पाहिजे. महागठबंधनने एकीकडे काय केलं माहितीये, महागठबंधनने आपला मुख्यमंत्री पदाचा होता माझा आवाज येतोय? हा, आवाज तुमचा, पण व्हिडिओ तुमचा मध्ये ब्लँक झालाय, ब्लॅक झालाय. काही तांत्रिक अडचणीमुळे विशाल परदेशी यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. ते आपल्याला तिथल्या परिस्थितीबद्दल आढावा देत होते आणि माहिती सांगत होते. आपण तिथल्या संपूर्ण काय योजना आहेत आणि तिथे राजकारण कशा प्रकारे ते सध्या निवडणुकीच्या अवतीभोवती फिरतंय त्याबाबत चर्चा करत होतो. तिथल्या काही करू शकतात असंही आपण चर्चा करतो. याबाबत आता आपण परत त्यांच्याशी कनेक्ट करतोय आणि पुढे ही चर्चा राहील, आपण त्यांना जोडून घेतो. त्याआधी मी पटकन एक क्विक अपडेट तुम्हाला देऊन टाकतो की याबाबत जे काही एक्झिट पोल समोर येत आहेत त्याचे आकडे
विशाल आपल्यासोबत आलेले आहेत. तुम्ही आता थोड्या वेळ आधी गेले होते, तर हॅलो मी आता थोड्या श्रेयस, वेळात माझा आवाज येतोय? हा, माझा आवाज तुम्हाला येतोय? मला येतोय तुमचा आवाज. माझा आवाज हॅलो. येतोय श्रेयस? हो हो, तुमचा आवाज येतोय. माझा येतोय तुम्हाला? हॅलो हो, तुमचा आवाज स्पष्टपणे येतोय. माझा हॅलो हॅलो माझा हॅलो हॅलो. माझा आवाज तुम्हाला येतोय? काही कारणास्तव माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये कदाचित. आता आला माझा आवाज? हॅलो. येतोय माझा माझा आवाज आवाज? येतोय? हो हो, तुमचा आवाज येतोय. हा, तुम्ही दिसताय, आवाज तुमचा येतोय. तुम्हाला आवाज पोहोचतोय माझा? काय होतंय? आवाज येतोय का माझा? काहीतरी तांत्रिक अडचणी येत आहेत आणि तुमचा आवाज तुमचा पोहोचतोय, पण माझा तुम्हाला पोहोचत नाहीये. तुमचं एकदा ब्लूटूथ तपासून बघा, त्याच्यात बॅटरी आहे. हॅलो. आवाज येतोय. मला तुझा आवाज येत नाहीये. हा, माझा आवाज तुम्हाला येत नाहीये. माझा माईक आहे बरोबर, तो सुरू आहे. मी एकदा काढून बघू. तुमचं परत कॅमेरा बंद झाला. हो 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 हो, आता आवाज येतोय मला तुझा. हा, तेच आता हा, थोडा तू झालेलं अ, अ, आपलं. तर त्या दरम्यान हो मी जरा हो, तो अ, तो तू प्रश्न विचारला होता. हा, की एकदा आपण जरा प्रेक्षकांना जे काही एक्झिट पोलचे काही आकडे येत आहेत ते जरा मी त्यांना सांगतो, तर बिलकुल त्याबद्दल बिलकुल. काही हा अपडेट आपण घेऊयात. ते म्हणजे हो. की आता बीजेपी जे आपण पाहतोय त्या संदर्भात आता एनडीएचं जे अलायन्स आहे ते 145 ते 160 दरम्यान बरेच एक्झिट पोल तसं सांगतायत, 140 ते 150 असेल म्हणून. आणि मी एक 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 करून प्रत्येक याचं सांगतो, त्यानंतर आपण पुढे चर्चामध्ये जाऊयात. एकूण जर आपण आकडे बघितले, विधानसभा 243 आहेत, बहुमताचा आकडा 122 आहे. आता एनडीएला 135 ते 150 असं जेव्हीसीचा पोल सांगतोय. आणि त्यानंतर एमजीबीला 88 ते 103. त्यानंतर मॅट्रिक्सचा पोल जो सांगतोय तो एनडीएला 147 ते 167. आणि त्यानंतर पीपल्स इन्साइटचा जो एनडीएला 133 ते 148. तर आपण पाहतोय जवळजवळ विशाल सर, की एनडीएला 130, 140 ते 160 असं सांगताय सगळेजण, आणि एमजीबीला 70-90 च्या दरम्यान सगळं खेळतंय. तर हे आकडे सत्यात परिवर्तित होताना तुम्हाला तरी या प्रचाराच्या अनुषंगाने तिथं काय वाटलं का? शक्यता आहे. नितीशच्या बाबतीत म्हणजे खास करून मी या ठिकाणी या गोष्टीचा उल्लेख करेल. एका माणसाने मला बोलताना असं सांगितलं, एका मतदाराने, की पिछली बार हम्म, नीतीश सरकार की मजबूरी थी, मतलब भाजप की हम्म, मजबूरी थी, इस बार हम्म. नीतीश जरूरत है. अच्छा. हा, तर हे हम्म, एक्झिट पोलचे आकडे जे आपण बघतोय, मी पुन्हा तुला सांगतो श्रेयस, की हा जनतेचा कौल आहे, जो आता खरं तर ईव्हीएम मध्ये बंदिस्त झालेला आहे. तो 14 तारखेलाच आपल्याला स्पष्ट होऊ शकेल. बिहारच्या बाबतीत आहे ना, एका गोष्टीचा विचार करायला पाहिजे. जातीच्या पातळीवर होणारं मतदान, अर्थात आम्हाला बरोबर. तसं फार कमी प्रमाणात या ठिकाणी दिसून आलं, की पूर्वी जे दिसायचं 2010 पूर्वी, की जातीच्या मुद्द्याला म्हणजे यादवांच्या पाठीमागे जातोय, भूमियार जो आहे तो आपल्या पद्धतीचा जो उमेदवार दिलाय त्याच्या पाठीमागे जाताना दिसतोय, दलित उमेदवाराच्या पाठीमागे जाताना दिसतात. पण याच्यात आहे ना, विकास ज्यांनी केला आहे त्याच्याच पाठीमागे मतदार जे आहेत ते जाणार आहेत. यामध्ये दोन फॅक्टर आहेत. एकतर ना, जे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या वेळी झालेलं होतं, की आम्ही ना सरकार पाहून म्हणजे मोदींना पाहून मतदान करू, बरोबर. उमेदवार आम्हाला पटलेला नाहीये हम्म, आमच्या मतदारसंघाचा, तो हम्म, तो हम्म, उसने सिर्फ फीता काटणे का काम किया, फीता म्हणजे फक्त त्यांनी उद्घाटन करण्याची कामं केलेली, पण कामं केली नाहीत असं म्हणणारी पण हम्म. लोक आम्हाला सापडली. पण हमने मोदी की तरफ देख के वोट किया है. तर काही आम्हाला म्हणताना असं दिसले, की हमने जो है नीतीश को वोट किया है.
हम्म. हाँ, नीतीश को देख के वोट किया है, मोदी को देख के वोट किया नाही आहे, असं देखील म्हणणारे भेटले. आणि काही लोक आम्हाला या ठिकाणी असं म्हणणारे भेटले की आम्ही राजदचे परंपरागत मतदार आहोत, हम्म. त्यामुळे ते कसेही वागले असतील किंवा काही झालं असेल त्यांच्या कालावधीत, पण आम्ही राजदच्या पाठीमागेच जाणार, असा देखील एक मतदार आम्हाला या सगळ्याच्यात दिसला. त्यामुळे एक्झिट पोलचे आकडे जे काही आपल्याला दिसत आहेत, एक जाणवलं, आम्ही पूर्णियामध्ये गेलेलो होतो, सीमांचल भागात ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो, तर आम्हाला ना एनडीएचं वारं दिसलं. पण या सगळ्याच्यात ना मला प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पार्टीबद्दल देखील बोलायचं आहे. तो अगदी प्रशांत किशोर हॉट टॉपिक. ज्या जोमाने आले ते, की आता काहीतरी जे आहे ते जबरदस्त होणार आहे काहीतरी करतील. आणि काहीतरी करतील. पण हा. प्रशांत किशोरच्या पार्टीची तेवढी चर्चा होताना दिसली नाही. मी जेव्हा त्यांच्याबद्दल लोकांना विचारलं तर लोक म्हणले की सोचेंगे, देखेंगे, वो अभी आए है ना, उनको थोडा टाइम लगेगा. बरोबर. सोचते, म्हणजे याचा अर्थ काय, आम्ही त्यांच्याकडे जाऊच असं नाही, पण आमचं जे ठरलंय ते दोघांपैकी एक आहे, महागठबंधन किंवा एनडीए. पण एनडीएकडचा ओढा निश्चितपणे लोकांचा जो आहे तो दिसताना म्हणजे या ठिकाणी बघायला मिळत होता. काही लोक असंही म्हणताना दिसत होते की ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे या विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल, पण बरोबर राज्यात सरकार हे एनडीएचं लागेल. त्याच्यामुळे जे पोलचे आकडे समोर येताना दिसत आहेत त्याच्यात 19-20 होऊ शकतं. पण हे लक्षात घ्यायला पाहिजे श्रेयस, मी वारंवार सांगतोय की वाढलेली टक्केवारी कोणाच्या पारड्यात जाणार, कुणाच्या पारड्यात, कारण कोणाच्या पारड्यात जाणार आहे. 2-2 कधीही 4 नाही होत, 5 होतात असं बोलतात. त्यामुळे या बाबतीत आपण काहीच प्रिडिक्ट करू शकत नाही, काहीच बोलू शकत नाही. पलायन म्हणजे स्थलांतर, रोजगार. एक जण असं म्हणला की पलायन आणि स्थलांतर मोदी बोलतानाच दिसत नाहीत प्रचार सभेमध्ये. मोदी हिंदू मुस्लिम करतायत, मोदी जंगलराजवरती बोलतायत, मोदी डेव्हलपमेंट वरती बोलत नाही, अशी देखील एक तक्रार मला तरुण करताना दिसला. म्हणून आम्ही त्यांचा काय विचार करायचा. पण वही तेजस्वी रोजगार की बात करते, वही तेजस्वी नौकरी देने की बात करते, वही तेजस्वी जो है महिलाओं के बारे में सोचते. तर आम्हाला एक तरुण नेतृत्व म्हणून त्यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिसतो. पण काही लोक असं म्हणतात त्यांच्या पूर्व अनुभवावरनं, म्हणजे राजदच्या म्हणजे लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्या कालावधीत जे काही घोटाळे झाले त्याचा एक पूर्व अनुभव लक्षात घेतं ते असं म्हणतात की बा महागठबंधन नको. यात तर काँग्रेस कुठेच चर्चेत दिसली नाही आम्हाला, याचं आम्हाला नवल वाटलं. म्हणजे पूर्णियामध्ये आम्ही खासदार पप्पू यादवांना भेटलो, जे खरं तर काँग्रेसचे फार काय म्हणूयात की हार्डकोर समर्थक आहेत. ते खूप या ठिकाणी विश्वास व्यक्त करताना दिसत होते की नाही, काही झालं तरी महागठबंधन, काही झालं तरी काँग्रेस. ते म्हणत होते काही झालं तरी महागठबंधन मधले इतर पक्ष यांचा जोर असणार आहे, असा विश्वास व्यक्त करताना दिसत होते. आणि ते असं म्हणत होते की राहुल गांधी का करिश्मा आहे. ते असं म्हणत होते की या ठिकाणी महागठबंधन का करिश्मा आहे आणि त्याच्यामुळे त्याला कौल मोठ्या प्रमाणात जाईल असा विश्वास ते व्यक्त करताना दिसत होते. पण तेच दुसरीकडे तिथले जे विजय खेमका म्हणून उमेदवार आहेत पूर्णियातले, ते गेल्या टर्मला सुद्धा आमदार होते. लोक असंही म्हणले की आम्हाला ते पसंत नाही, त्यांनी उद्घाटन करण्याशिवाय शेवटच्या क्षणाला कामं करण्याशिवाय काहीच केलं नाही, पण आम्हाला पर्याय नाही क्योंकि हमको नितीश को चुन के लाना है, म्हणून आम्ही मतदान जे ते त्यांनाच करू, असा देखील लोक विचार करताना दिसले. त्याच्यामुळे अगदी क्लिअर स्वाईप आपण असं म्हणूयात की एनडीएचं सरकार येईल असं ठामपणे म्हणता येऊ शकणार नाही. यामुळे आपण हे बघायला पाहिजे की प्रशांत किशोरच्या पार्टीने का होईना, का म्हणजे मतं खाण्याचं काम जे ते केलेलं आहे. कारण एक माणूस असंही बोलला मला बोलताना की जे मोदींच्या बोलण्यात नव्हतं, जे तेजस्वी यादवांच्या बोलण्यात फार काही समोर येताना दिसलं नाही, ते प्रशांत किशोर जे आहेत ते पलायन नंतर काय म्हणूयात की बिहारमध्ये होणारी, पश्चिम बंगालमधनं असेल, बांगलादेशमधनं असेल, नेपाळमधनं असेल, जी घुसखोरी होताना दिसते, जे लोक म्हणतात की आमचा रोजगार ती लोक घेऊन जातात, अशी जी म्हणणारी लोक होती ना, ती म्हणत होती की अरे वो हमारी बात कर रहे प्रशांत किशोर. तर असं देखील एक ठराविक मतदार वर्ग जो होता तो आपल्याला सापडला. पण काय कोणास ठाऊक प्रशांत किशोरने या सगळ्याच्यात ज्या ज्या ठिकाणी आपले उमेदवार उभे केले त्यात त्यांनी चांगले चेहरे देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे IIT पास आउट चेहरे जे होते ते देण्याचा प्रयत्न केला, कुठे ऍडव्होकेट, कुठे डॉक्टर त्यांनी देण्याचा प्रयत्न केला, जे प्रचारामध्ये सांगत होते की आम्ही तुमच्या सेवेकरता कायम सज्ज आहोत. या बाबतीत असं म्हणजे कुतूहल आहे आणि उत्सुकता सुद्धा आहे की असं IITian उमेदवार यासाठी आता
इमिजिएट मला असं वाटते अर्ली झालं हे बिहार तयार आहे का असे एज्युकेटेड उमेदवार त्यांना हवे आहेत. म्हणजे सध्या जे तिथे ट्रेडिशन चालू आहे तुम्ही जसं सांगितलं की ट्रेडिशनली बरोबर, आमचं हे आहे परंपरागत. करेंगे विचार. हा. हा परंपरागत तर ते आहे का म्हणजे ते आईस ब्रेक करतील असं वाटतंय याबाबत काही कुठे काही तिथं नाही, मला मला असं वाटतं की ते नाही जाणार. म्हणजे पुन्हा प्रशांत किशोर बद्दलचं जे मत आहे ना, अजून त्यांना आणखीन पुढलं मैदान खेळावं लागणार आहे. म्हणजे प्रशांत किशोर को डटे रहना है असं इथले पत्रकार विश्लेषक सांगताना दिसतात. उनको डटे रहना है, वो डटे रहेंगे तो अगले चुनाव में फिर एक बार एक बड़ी अरविंद पार्टी के तौर पर वो. यांची जी आम आदमी पार्टी हा आली होती दिल्लीमध्ये, हा जर हा त्यालाच हा आपण जर अगदी असं तसंच. जोडलं सुशिक्षित सगळे उमेदवार होते सगळं होतं. पहिली निवडणूक तशीच फेल गेली त्यानंतर दुसऱ्यांदा आले तर एकदम 67च घेऊन आले 70 पैकी. तर विरोधकच सोडला नाही त्यांनी. तर असंही काही करिश्मा तुम्हाला प्रशांत किशोर यांच्या बाबतीत पुढची भाकीत तुम्ही असं व्यक्त करू शकता. क्या खाता खोलेंगे, कहा खाता खोलेंगे हे आता पण बघितलं पाहिजे. म्हणजे असं होऊ शकतं की ज्या AIMIM ने गेल्या निवडणुकीत श्रेयस 2020 ची निवडणूक याची 20 ची आठवण निवडणूक. करून द्यायला पाहिजे. हा हा AIMIM ने जिथं जिथं मुस्लिम आणि दलित वोटर्स होते तिथं त्यांनी त्यांचे उमेदवार दिलेले होते. काही ठिकाणी त्यांचे उमेदवार आले निवडून आले. AIMIM ने बिहारमध्ये प्रवेश केला. पण काही ज्या ठिकाणी त्यांनी निवडून ते आले नाहीत ना, त्यांनी काँग्रेसला डॅमेज केलं. बरोबर त्यांनी वोट खाल्ले. हा हा त्यांनी भाजपला पण काही ठिकाणी डॅमेज केलं, वोट खाल्ले. इथे ना एक एक आहे ना सीमांचलमध्ये आणि मिथिलांचलमध्ये एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. मुस्लिम मतदाराला फार पूर्वीपासनं भगव्या झेंड्याच्या खाली सुरक्षित वाटत नाही स्वतःला. त्याला अगदी सुरुवातीला सुरक्षित कुठे वाटलं माहिती का? त्याला काँग्रेसमध्ये वाटत होतं. काँग्रेसकडे वाटलं सुरुवात त्याचा हा तो हा पारंपरिकच हा वोटच होता. हा. पण नंतर मग त्यांना असं दिसायला लागलं की अरे हे फक्त मतदानपुरता आपला वापर करून घेतात. म्हणजे जो स्मॉल स्केल बिझनेस मध्ये काम करतो ना, म्हणजे स्टोर रिपेअर करणं, गॅस रिपेअर करणं, पंक्चर काढणं, बॅटरीत पाणी टाकणं, खाटीक समाज म्हणजे चिकन मटनचे ज्या लोकांचे शॉप आहेत ती लोक असतील, भाजी विकणारे असतील, छोटे मोठे व्यवसाय करणारे असतील. तर हा जो वर्ग आहे ना, या वर्गाला कधीच भाजपकडे जावं असं वाटलं नाही. तो काँग्रेसमध्ये स्वतःला सुरक्षित समजायचा. मग काय झालं, एक करिश्मा म्हणून ज्यावेळेस असदुद्दीन ओवैसी आले, ते व्यासपीठावरनं बोलायला लागले भरभरून. आणि मग लोक म्हणायला लागले अरे वो क्या तकरीरें कर रहा है, म्हटलं काय बोलतो तो, कशा पद्धतीने बोलतो तो. याला ते स्थिमित झाले, आकर्षित झाले आणि तो वर्ग मोठ्या प्रमाणात दलित आणि त्याचबरोबर मुस्लिम तो बसपा सोडून, समाजवादी पार्टीला सोडून, हा जो आहे किंवा लोकजनशक्ती पार्टीला सोडून तो थेट काय म्हणूयात AIMIM कडे वळलेला होता. मला असं वाटतं याच्यात जर पुन्हा एकदा आपण जर विचार केला, काही वर्ग हा महागठबंधनकडे जाईल, पण काही वर्ग हा प्रशांत किशोरकडे जाण्याची मुस्लिम आणि दलितांमधला तो फार मोठी शक्यता आहे. आणखीन एक वर्गाचा मी या ठिकाणी काय करतो उल्लेख करेन, तो म्हणजे मल्ला समाज. माहिती आपण आता एक रिपोर्ट केला, मखाना तयार करणारा हा मल्ला समाज आहे. मुकेश साहनी जे बिहार मधल्या एका विधानसभा मतदारसंघात खरं तर त्यांना महागठबंधनचा उपमुख्यमंत्री चेहरा, उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून त्यांना प्रोजेक्ट करण्यात आलं. राजदने त्याला तिकीट देऊ केलं, राष्ट्रीय जनता दलाने. तर मल्ला समाज जो आहे तो बहुसंख्य या ठिकाणी म्हणजे नदीच्या किनारी असणारा, आपल्याकडे त्यांना महादेवकुळी म्हणलं जातं. श्रेयस, महादेवकुळी म्हणलं जातं त्यांना इथं मल्ला म्हणलं जातं. साहनी असं आडनाव लावतात ते. तो जो समाज आहे ना, तो मोठ्या प्रमाणात मुकेश साहनी यांना उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट केल्यामुळे तो मोठ्या संख्येनं हा राजदकडे वळू शकतो, म्हणजे महागठबंधनकडे वळू शकतो. या लोकांची संख्या देखील इथं मोठ्या प्रमाणात आहे. राजभर हा समाज इथे भाजी विक्रीचं काम करतो, तो देखील समाज नेमका कोणाकडे जाईल हे बघितलं पाहिजे. तर यातला काही वर्ग जो आहे, चलो एक तिसरा पर्याय आपल्याला उपलब्ध झालेला आहे म्हणून प्रशांत किशोरकडे जाऊ शकतो. परत अचानक कॅमेरा तुमचा बंद झालेला आहे. काही तांत्रिक अडचणी यात परत एकदा कनेक्ट करून घेऊयात. हा दिसतोय मी.
तुम्ही दिसत नाही हा. आहात पण तुमचा आवाज येतो. हा 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 पण तो ह्या जातीय वर्गवारीवरती आपण विचार केला पाहिजे की ही लोक सुद्धा आपल्या पद्धतीने फार कट्टर असतात. त्यामुळे यंदा विकासाच्या पाठीमागे हा मतदार जातोय की काय म्हणूयात त्याची विभागणी होते यावरनं खरं तर हे एक्झिट पोलचे आपल्यासमोर जे एक्झिट पोलचे आकडे येतात ते कितपत खरे ठरतात ते आपण पाहायला पाहिजे. पण यात एक फार मोठी शक्यता आहे जी मला पुन्हा सांगायची आहे की लोक असं म्हणतात की आम्ही नितीशला पण वोटिंग केलेलं आहे, काही लोक म्हणतात आम्ही मोदींना पण वोटिंग केलेलं आहे. तर दाट शक्यता आहे की एनडीएचं वारं इथं दिसून येतंय. पण तुम्ही असं बोलले की पुरुष इथून पलायन करून गेलेले आहेत. प्रत्येक घरामध्ये आज एक पुरुष हा पलायन करून बाहेर गेलेला आहे. पण आवर्जून असंही पाहायला मिळतं की वोटिंगच्या वेळेला हे लोक आवर्जून जातात मतदान करायला. पुरुष मंडळी जी पण कुठे स्थलांतरित झाली असेल, पलायन केलेलं असेल. तर या वेळेला आपण पाहिलं की महिला बाहेर निघाल्या आणि महिलाच तिथे उरलेल्या आहेत, कारण पुरुष तर गेलाय कमवायला बाहेर, त्याला तिथे रोजगारच नाहीये. तर त्या महिलांनी त्यासमोर काय विजन डोळ्यासमोर ठेवलं असेल की एक तर मला इथे रोजगार मिळावा, की माझा जो गेलेला पुरुष आहे घराचा तो इथं परत यावा. तर तो लगेच तर परत येऊ शकणार नाही. काही झालं तरी त्यालाही अजून इंडस्ट्री उभी व्हायला वेळ लागेल. नाही नाही, तू म्हणतोयस ते अगदी बरोबर आहे. आपल्या घरातला कमवता शिलेदार हा आपल्या घरात नाही, या महिलेचं दुःख आहे. मी एक सांगू का, हा जो दुसरा टप्पा आहे ना, हा आज 11 तारखेला होण्याच्या ऐवजी जर श्रेयस हा छटपूजेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी झाला असता ना, दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी गेम मी विश्लेषकांशी बोललो, हा गेम चेंजर ठरला असता. बघ तू, छटपूजेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जो पुरुष इथे आलेला आहे, घरी आलेला आहे, वारच फिरलं असतं. कारण तो फार फार थांबू शकलेला नाही. बघ ना, 2 टप्प्यात मतदान झालं. हा, पहिला टप्पा जो आहे तो छटपूजेच्या अगोदरचा होता, नाही नंतरचा होता, माफ कर. पण हे दोन्ही टप्पे जर छटपूजेनंतरचे जर झटझट झाले असते ना, चेंज होतं. म्हणजे हे जे एक्झिट पोलचे आकडे आपण बघतो, मला स्वतःला जे वाटतं ते महागठबंधनच्या बाजूने फिरलं असतं. महागठबंधनच्या बाजूने. मी एक तू एक प्रश्न विचारला होता. एक मुलगा असा आपल्याला म्हणताना बोलला की तेजस्वी यादव आम्हाला मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून काही वाटत नाही. आणि दुसरं की नितीश आता थकलेले आहेत, वय वर्ष 75, ते आजारी असतात. यावरती एक मनुष्य मला असं म्हणलं की नितीश जो थे वो हमारे स्कूल में ही पढ़ते थे और हम उनको जानते, आज भी हम गए तो वो हमें मिलते, वो बीमार कुछ नहीं है, वो घर बैठ के भी काम कर सकते हैं, असा देखील विश्वास व्यक्त करणारी लोक जी ती दिसत होती. पण यात एक लक्षात घेतलं पाहिजे, जर जदयूच्या जागा घटल्या, बघा नितीशचा चेहरा हा मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्यात आलेला नव्हता. लक्षात घे पुन्हा एकदा की एनडीएने मुख्यमंत्री पदाचा चेहरा नितीश म्हणून डिक्लेअर केलेला नव्हता. तो दुसरीकडे महागठबंधनने तेजस्वी यादव चेहरा म्हणून डिक्लेअर केलेला होता. हा, भाजप कायम सरप्राईज गेम खेळतं, जसं दिल्लीत झालं. जे दिल्लीत झालं बघ, लक्षात घे, जे मध्य प्रदेशमध्ये झालं, सरप्राईज गेम खेळतात ते लोक. असं म्हणणारे दिसतात की सम्राट चौधरी जे उपमुख्यमंत्री, त्यांच्यात आम्हाला मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिसत नाही. अर्थात त्यांचं बॅकग्राऊंड, त्यांच्यावरती दाखल असलेले गुन्हे, त्यांच्याबद्दल फार कोणी या ठिकाणी पॉझिटिव्ह विचार करताना दिसत नाही. पण सम्राट चौधरी भाषण करताना असं म्हणतात की मी वित्तमंत्री आहे, मी अर्थमंत्री आहे, तिजोरीच्या जेव्हा माझ्याकडे होत्या, आणि तुमच्या मनात जर असेल की जीविका दिदीचे दिलेले 10,000 रुपये हे पुन्हा तुमच्याकडनं परत घेतले जातील, तर हा भ्रम तुमच्यामध्ये पसरवला जातोय, तिचं व्याज तुमच्याकडे वसूल केलं जाईल, हा भ्रम नेटवर्क मुळे आवाज तुमच्यामध्ये पसरवला जातोय. हा, माझा आवाज येतोय श्रेयस? हो हो, येतो. बंद झालंय परत. हा, आला. हा, मी सम्राट चौधरींचं तुला सांगत होतो की वित्तमंत्री म्हणून त्यांच्या भाषणामध्ये डायसवरती मी कशा पद्धतीने तिजोरी उघडी करून दिली, लोकांसाठी कसं त्यांच्याकरता योजना पुढे आणल्या, त्याच्याकरता आपण निधी देऊ केला, असं सांगताना दिसतात. भाजपमध्ये तसं बघायला गेलं तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा त्यांच्याकडे नाहीये. पण मी पुन्हा तेच सांगतो की जर जदयूच्या जागा घटतात
लोकजनशक्ती पार्टीच्या म्हणजे चिराग पासवानची पार्टी चिराग जी यामध्ये जर उचल खाते बघ, लक्षात घे, पासवान जे आहेत ना, पासवान हे पासवानांकडेच गेले. पण पासवान काही ठिकाणी नाराज असल्याचं देखील बघायला मिळालं. पासवान जो आहे तो SC ST वर्गामध्ये येतो, म्हणजे बॅकवर्ड मध्ये येतो पासवान, ते नाराज असल्याचं देखील बघायला मिळालं. कारण पासवानांबद्दल खुश नव्हते. त्यांचं असं म्हणणं की आम्ही पासवानांनी निवडून दिलं पण पासवानांनी आमच्याकरता केलं नाही. पलायन म्हणजे स्थलांतराचा मुद्दा ते थांबू शकले नाही, रोजंदारीचा मुद्दा जो आहे त्या संदर्भात ते काम करू शकले नाही. अजूनही आम्हाला मिळणारे पैसे जे आहेत त्यात आमचं कुटुंब जे ते चरितार्थ करू शकत नाही. घरातली माणसं नोकरी करता बाहेर आहेत. पासवान देखील पासवानबद्दल या ठिकाणी नाराज दिसले. पण केवळ या ठिकाणी नितीशला पाहून पासवान जर पासवानच्या पाठीमागे गेला आणि नितीशच्या जागा घटल्या तर इथे मात्र भाजप नितीश बरोबर बार्गेनिंग करू शकतं की 3 वेळेस तुम्हाला संधी दिली, बरोबर, आता आमची वेळ. भाजप हे करू शकता. भाजप या बाबतीत फार ठाम भूमिका घेऊ शकतं आणि तशी जर त्यांनी भूमिका घेतली तर अर्थात त्यांना त्या गोष्टीचा धक्का देखील बसू शकतो. कारण बऱ्याचशा लोकांनी नितीशकडे पाहून नितीश राज को देख के हमने वोट किया है असं पण आहे. पण एक आरोप जो भाजपवर सातत्यानं लागतो की जिथं भाजप युती करतं ते सोबतच्या मित्र पक्षालाच खाऊन टाकतं. हेच 10 वेळा भीती दाखवली जात होती नितीश कुमार यांना की तुम्हारा अस्तित्व मिटा देंगे बीजेपी वाले. राजदीप सरदेसाईंनी आपले सिनियर पत्रकार राजदीप सरदेसाईंनी फार छान वाक्य वापरलं. त्यांनी असं म्हणलं होतं की मी पुन्हा तेच सांगतो की गेल्या वेळी नितीश भाजप करता मजबुरी थे, इस बार जरूरत है. तसंच राजदीप असं म्हणाले होते की गेल्या वेळी नितीश हे बॅगेज होते, यंदा ते लगेज आहेत. यंदा नितीशची त्यांना प्रचंड गरज होती आणि त्यानुसार त्यांनी खरं तर केलेलं. त्याच्यामुळे आता ग्राउंड लेवलवरती मी खूप वेगवेगळ्या लोकांना भेटलो. मी सीमांचल फिरलो. गरज सर्व वैद्य मरो अशी परिस्थिती. बरोबर आहे. वैद्याच्या औषधाने बरं वाटलं. आता ठणठणीत झालेलो आहोत आपण. त्याच्यामुळे आता काही सांगता येऊ शकत नाही. बार्गेनिंग तिथं कशाही पद्धतीने करता येऊ शकतं की नितीशजी तुम्ही आता जरा बाजूला बसा आणि आम्ही आमच्या पद्धतीने आमच्याकडनं तरुण चेहरा जो वय जे आहे ते फार महत्वाचं फॅक्टर आहे की त्यांना बाजूला सारण्यात. आणि ते तिथे लोकही बोलताना दिसले की बा नितीश जी अभी बुडे हो गए है. तर फार पण लोकांमध्ये ना श्रेयस आपल्याकडे बहुतांशी नेत्यांनी बऱ्याच वेळेस निवडणूक लढवताना असं म्हणलेलं होतं की ही माझी शेवटची निवडणूक आहे, तुम्ही मला संधी द्या, यानंतर मी काय उभं राहणार नाही. तर लोक हा देखील विचार करताना दिसत आहेत की हे नितीश की आखरी चुनाव है, तो इस बार उनको मौका देना है, असं देखील त्यांच्या एज वर्गातली जी लोक आहेत अशी लोक आहेत की तो तसा विचार त्यांच्या बाबतीत करताना दिसत आहेत. त्याच्यामुळे आता पाहूयात की एक्झिट पोलचे हे आकडे जे ते समोर येताना दिसत आहेत. पण जमिनी स्तरावरती देखील हे म्हणता येऊ शकतं आता तरी की हे आकडे जे ते तसेच दिसतील असं नाही. पण एनडीएचं सरकार येण्याची दाट शक्यता आहे. पण पुन्हा या गोष्टीचा विचार करायचा. बघ, आपण पत्रकार म्हणून यांना नरवा कुंजरावा असलं पाहिजे. त्यामुळे मी असं म्हणेन की वाढलेली टक्केवारी ही कोणाच्या पारड्यात जाईल हे 14 तारखेलाच कळेल. त्याच्यामुळे न्यूज 18 लोकमतचे आपण प्रतिनिधी म्हणून, तू एक अँकर म्हणून आज आपण आपल्या चॅनलचे चेहरे आहोत, तेव्हा लोकांना या गोष्टी स्पष्ट सांगितल्या पाहिजे की मंडळींनो, मित्रांनो, तुम्ही हा एक्झिट पोल बघताय, हा एक्झिट पोल तुम्ही जरूर बघा. पण 14 तारखेचा निकाल हा काही असू शकतो. म्हणू शकतो आपण की कुठे काय वारे जात आहेत किंवा काय टक्केवारीनुसार किंवा जो काही कौल आम्ही जाणून घेतला लोकांकडून, मतदारांकडून, त्यातून जी काही मांडणी आहे आकडेवारीत आपण करतोय तीच आहे. कारण जे काही सत्यात होईल ते पुढेच होईल. कारण यात असंही सांगायला मला आवडेल की बघा, लोकसभेच्या वेळेला महाराष्ट्राचं आपण गणित बघितलं तर वोटिंगची टक्केवारी कमी होती. तीच विधानसभेमध्ये अचानक वाढली. का? तर लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली. महिला बाहेर पडल्या. जो वोटर गेलाच नव्हता वोट करायला तो बाहेर पडला आणि ते भाजपच्या फेवरमध्ये गेलं आणि 232 थेट युतीने आणले. तर तसंच इथेही होईल नाही होईल ते सांगता येत नाही. अँटी इन्कम्बन्सी पण पुढे तर काही फॅक्टर पुढे रोल प्ले करेल तर पाहता येऊ शकतं. तर या चर्चेला मी आटोपतो घेतो. अँटी इन्कम्बन्सी आणि प्रो इन्कम्बन्सी हे आहे. त्याच्यामुळे बघ, मी तुला सांगतो, जीविका दिदी काय कमाल करते हे देखील बघितलं पाहिजे. तेजस्वी जे म्हणलेले आहेत की 5 लाख गव्हर्नमेंट नोकऱ्या, प्रत्येक घरात एक सरकारी नोकर, याचाही लोकांनी काय विचार केला हेही बघितलं पाहिजे.
आणि या सगळ्याच्या मध्ये वोटर बिहारचा खूप शांत आहे. आम्ही ज्या ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी थांबतोय त्या हॉटेलच्या सिक्युरिटी गार्डला जरी आम्ही विचारतोय की चाचा क्या क्या लगता है, तो म्हणतो देखेंगे क्या होता है. देखेंगे, बरोबर आहे. त्यामुळे पिछली बार आपली मजबुरी मूठ थी, सव्वा इस बार लाखाची. हाँ झाकली बूट 1.25 लाखाची. पिछली बार मजबुरी थी, इस बार जरूरत है. पाहूया काय होतंय श्रेयस. अगदीच बिलकुल. कारण आता 14 तारखेला आपण जे काही चर्चा करतोय त्यातून नेमका जो कौल कुठे गेलेला आहे की 5 लाख नोकऱ्याच्या प्रलोभनाला मतदारांनी प्रतिसाद दिला की जीविता योजनेला दिलेला आहे. आपण त्याबाबत आता परत जेव्हा निकाल येईल त्यावेळेला परत चर्चा करू. आता ही चर्चा मी इथेच विश्लेषण करू. आटपतो. नाही नाही, आणि पण दुसरं असं जाता जाता पहला बार जिन्होंने वोटिंग किया है, पहली बार प्रेशर वोटर. अगदी बिहारच्या रंगात तुम्ही रंगलेले आहात तिकडे. आता तुम्ही आलाच आता इकडे. 100 बात की एक बात. चलो मिलते हैं वापस एक बार. बिलकुल, मुंबईतून आपण त्यानंतर विश्लेषण करूयात. तर धन्यवाद, आपण या सोबत इथे सामील झालात आणि याबाबत आपण चर्चा केली. मी चर्चा इथे आटोपती घेतो आणि प्रेक्षकांना आता आपण 14 तारखेला भेटू आणि याबाबत काय निकाल येतो प्रत्यक्ष निकाल घेऊनच आपण त्यांच्या पुढे येऊ. धन्यवाद. थँक्यू.